पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिकचा नवा इतिहास रचणारे आमदार किशोर आप्पा पाटील सुमारे 39,000 विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत। त्यांची एकूणच विकासाची कार्यप्रणाली पाहता त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील प्राचीनकालीन प्रभू श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात येऊन प्रभू चरणी मंत्रिपद मिळावे यासाठी शिवसेना शिंदे गट पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतकांतर्फे साकडे घालण्यात आले आहे। काय नेमकं नियोजन? जय महाराष्ट्र। आज आम्ही प्रभू श्री राम मंदिरामध्ये श्री प्रभू रामाचरणी प्रार्थना व साकडं घालायला आलेलो आहोत। आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, लाडके भाऊ आपले एकनाथजी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावं, लाडक्या बहिणींचा असा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे। आमची सर्वांची इच्छा आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबच मुख्यमंत्री परत व्हावे आणि आपले कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांनी पाचोरा भडगाव तालुक्याचे म्हणजे भरभरून विकास कामे केलेली आहे आणि जनतेने देखील हॅट्रिकच्या रूपात त्यांना आशीर्वाद दिलेले आहे। परत आपल्याला आप्पासाहेबांना मंत्री देखील करायचं आहे। आता आमची सर्वांची महिला आघाडी, शिवसेना, युवा सेना सर्वांची अशीच इच्छा आहे की आप्पासाहेबांना मंत्रिपद मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर ते मंत्री होऊनच परत आपल्या घरी यायला पाहिजे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही प्रभू श्री रामांना साकडं देखील घातलं आहे। आप्पासाहेबांनी 10 वर्षात केलेली विकास कामे हे आपल्याला माहीतच आहे, जनतेने ते दाखवून दिलेलं आहे। आणखी पुढे 5 वर्ष जर आप्पासाहेब मंत्री म्हणून आपल्याला लाभतील तर आपल्याला भरभरून विकास कामे आपल्या पाचोरा शहरात होतील। KM बापू नंतर आजपर्यंत कोणालाही मंत्री पदाची संधी मिळालेली नाहीये। आता आजपर्यंत आपल्या पाचोरामध्ये कोणीच मंत्री झालेलं नाही। हे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की आपले आप्पासाहेब मंत्री होतील आणि आपल्या पाचोरा तालुक्याचा, भडगाव तालुक्याचा भरभरून विकास करतील आणि आम्ही महिला आघाडीतर्फे विनंती करतो की आप्पासाहेबांना मंत्रिपद मिळावे आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ, आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तेच परत मुख्यमंत्री व्हावे हीच आमची प्रार्थना आहे आणि विनंती आहे। प्रभू रामचंद्रांना आम्ही साकडं घातले की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथरावजी शिंदे व किशोरप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळावं ही एक प्रभूचरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे। त्याकरता आम्ही सर्व पाचोरा तालुक्यातील शिवसैनिकांनी प्रभू रामचंद्राकडे साकडं घातलेलं आहे। आज पूर्ण तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटात मुस्लिम बांधव प्रत्येकाने आपापल्या परीने आपण मंत्रिपद मिळावं व शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावं। मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं श्रद्धास्थान असलेलं पाचोऱ्यातली राम मंदिर हे साहेबांचं श्रद्धास्थान आहे आणि शिंदे साहेबांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी आणि आदरणीय किशोरप्पा पाटील त्याच मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आज प्राचीन मंदिर राम मंदिर इथे आज महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि ते सर्व शिवसैनिकांनी, महिला आघाडींनी एकच निर्णय घेतला की येणाऱ्या काळात ज्या नावाने महाराष्ट्रात इलेक्शन लढले गेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात जे इलेक्शन लढलं गेलं त्याच चेहऱ्याला, त्याच साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावं अशी सर्व जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची मागणी आहे आणि त्याच वेळेस आदरणीय किशोरप्पा पाटील यांना सुद्धा त्याच मंत्रिमंडळात स्थान मिळावं आणि त्यांना सुद्धा मंत्री म्हणून पाहण्याची सर्वांची इच्छा आहे। ती पूर्ण करण्यासाठी आज इथे महाआरती केलेली आहे आणि त्या आरतीचं नियोजन आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आज जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रात इतके कोट्यवधी रुपयांचा विकास काम केलेला आहे आणि एक चांगला चेहरा महाराष्ट्राच्या समोर आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाचे इलेक्शन लढवलं गेलं आणि सर्व शिवसैनिकांची इच्छा एकच आहे की पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि त्याच मंत्रिमंडळात पाचोरा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांना सुद्धा मंत्री करण्यात यावं अशी ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आज आम्ही राम मंदिर इथे आज महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि चांगल्या पद्धतीने आज साहेबांचं श्रद्धास्थान असलेलं प्राचीन राम मंदिर पाचोरा इथे आज आम्ही विनवणी केलेली आहे आणि रामांना साकडं घातलेलं आहे की पुन्हा साहेबांना मुख्यमंत्री व्हावं आणि किशोरप्पा यांना मंत्री करण्यात यावं ही आमची इच्छा आहे। आपल्या सर्व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि आमचे लोकप्रिय भडगाव पाचोरा मतदारसंघातील आमदार किशोरप्पा पाटील यांच्यासाठी आज आम्ही इथे प्रभू रामचंद्राचे मंदिर आहे, ते पुरातन काळातलं मंदिर आहे आणि याचे सत्व पण खूप आहे। तर आज आम्ही तमाम शिवसैनिक इथे
मुख्यमंत्री साहेबांसाठी आणि आप्पासाहेबांना मंत्रिपदावर स्थानापन्न होण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे। आणि विरोधकांचं असं होतं की आपण काय काम केलं असं नेहमी म्हणायचे, पण मी तळागाळातील मायबापांनी जनतेने दाखवून दिलेलं आहे की आप्पासाहेबांनी हा कुठला विकास केलेला आहे आणि त्या विकासाच्या स्वबळावर आप्पासाहेब तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि त्यांनी हॅट्रिक केलेली आहे। म्हणून मी श्री प्रभू रामचंद्राच्या चरणी मस्तक ठेवून सांगते की आदरणीय आमचे आमदार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांना परत एकदा मुख्यमंत्र्यांची संधी यावी। आमचे लाडके भाऊ, आमच्या लाडक्या बहिणींचे बंधू हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि आदरणीय आप्पासाहेब यांना मंत्रिपदाचा दावेदार व्हावं अशी आमची प्रभू श्री रामचंद्र चरणी प्रार्थना आहे। ताई, तुम्ही आज विधानसभा जो चेहरा समोर घेऊन गेले होते ते माननीय एकनाथरावजी शिंदे। आजपर्यंत आपण सीएम म्हणून ऐकलं असेल, चीफ मिनिस्टर, पण आता जो नवीन व्याख्या सीएमची झाली आहे कॉमन मॅन, आणि ही व्याख्या जो करणारा माणूस आहे तो एकनाथ शिंदे आहे। मला एकच विनंती असेल या सगळ्या महायुतीचं जेही वरिष्ठ असतील दिल्लीला मुंबईला, की कॉमन मॅन सामान्य माणसांच्या ज्या अपेक्षेने लोकांनी मतदान केलं आहे की हाच माणूस आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, हाच आमचा सरदार पाहिजे। आणि त्याचं कारण पण आहे, मागच्या कित्येक वर्षामध्ये आपण बघितलेलं असेल की कुठलीही योजना करताना खूप विचार केला जायचा, फक्त घोषणा केली जायची, 10-10 वर्ष त्याच्यावर इम्प्लिमेंट नाही व्हायचं। पण हा असा पहिला नायक आहे की योजनेची घोषणा केली आणि 12 तासात त्याचं इम्प्लिमेंट झालेलं आहे। त्यामुळे आमची तर इच्छा आहेच, पण सामान्य लोकांची सुद्धा इच्छा आहे की एकनाथरावजी शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे। जय महाराष्ट्र। आप्पांनी 10 वर्षात कुठलीही जातीय दंगल होऊ दिली नाही, प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आप्पा कार्य करत आहे। प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसोबत आपण त्यांच्या घरी जात आहे। या राम मंदिरामध्ये आमचा बौद्ध समाज, मला तर असं वाटतं हा पहिल्या वेळेस आलेला आहे। मी माझ्या वयाच्या 52व्या वर्षी पहिल्या वेळेस मंदिरात आले आणि ते खास करून आप्पांसाठी आले की प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंचा आदर हे शिंदे साहेबांनी केलेला आहे, आप्पांनी केलेला आहे। त्यासाठी आम्ही सर्वच बौद्ध समाजाच्या स्त्रियांनी पुरुषांनी हा एक विचार केला की आपण आप्पांसाठी मंदिरात जायला पाहिजे, त्यांच्यासाठी आपण मागणी घालायला पाहिजे की आमच्या आप्पांना मंत्री करा, जेणेकरून आमच्या जिल्ह्याचा, आमच्या तालुक्यांचा विकास व्हायला पाहिजे। यामुळे आमचा जो मागासवर्गीय समाज आहे तो सगळ्या समाजाचं त्यांचा जो बोध आहे तो उंचवण्याचा आणि त्यांचे जे कामं आहेत ते करण्याचं आश्वासन आप्पांनी दिलेलं आहे। त्याच्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आप्पांसोबत आहे आणि आप्पा मंत्री व्हावेत हीच आम्ही भगवान बुद्धाचरणी प्रार्थना करतो। आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांचा चेहरा लावून महायुतीने या ज्या जागा लढवल्या, हा एकमेव चेहरा गोरगरीब सर्वसामान्य हातमजूर शेतकरी कष्टकऱ्यांचा एकमेव कोणी जर नेता असेल तर तो माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हेच आज आपल्या महाराष्ट्रासमोर सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून जे येतात, लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून ज्यांच्या जीवावर आज सर्व जागा निवडून आल्या, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या चेहऱ्यावरच सर्व जागा निवडून आल्या। तसेच आपल्या पाचोरा भडगावला लाभलेले एक दूरदृष्टी कणखर आणि दूरदृष्टी नेतृत्व असलेले तरुण तडफदार नेते आदरणीय किशोरप्पा पाटील यांना दूरदृष्टी नेतृत्व आहे, भरगच्च असा विकास केलेला आहे। बरेच लोक म्हणायचे की विकास 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 काय असतो बा, आम्हाला दिसत नाही बा, मात्र आप्पांना सर्वसामान्यांनी आप्पांवर भरोसा ठेवून इतक्या भरघोस मताने निवडून दिलं, त्यामुळे आप्पासाहेबांना 100% मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही श्री राम मंदिरमध्ये आम्ही आरती करण्यासाठी आलेलो होतो सर्व शिवसैनिक। तरी आप्पासाहेबांना लवकरात लवकर मंत्रिपद मिळो व आदरणीय शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हीच पाचोरा भडगावकडून अपेक्षा व्यक्त करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आप्पासाहेबांबद्दल बोलू शकतो। आजपर्यंत असे आमदार कधीच पाचोरा तालुक्यामध्ये काही महाराष्ट्रामध्ये आम्हाला लाभले नाही, पण आप्पासाहेब जनतेसाठी, गरीब दुबळ्यांसाठी एवढे कामं करून दाखवतात आणि एवढे गरीब लोकांचे कैवारी आहेत असं दिसून आलं आणि जनतेने दाखवून दिलं। तर लोक म्हणायचे कसे आमदार, हे आमदार असे गुंड आहेत, आमकं आहे धमकं, पण आमचे आप्पा गरिबांचे मायबाप आहे हे दाखवून दिलं आप्पासाहेबांनी। आणि महिला आघाडीसाठी, महिलांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी एकमेव आप्पासाहेबच पाहिजे, आप्पासाहेबच मंत्री व्हायला पाहिजे, एकनाथजी शिंदेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो आणि इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।
बौद्ध भगिनीचे माननीय श्री आमदार किशोर आप्पासाहेब यांच्या मंत्रिपदासाठी शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत. तसं पाहायला गेलं तर पाचोरा मतदारसंघामध्ये आजपर्यंत कुठल्याही आमदारांना ट्रिपल संधी मिळालेली नाही. हे पहिले असे आमदार आहेत की यांना हॅट्रिकची संधी मिळालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आप्पासाहेब म्हणजे जातपात धर्मपलीकडचं व्यक्तिमत्व, फक्त माणुसकी जपणारं व्यक्तिमत्व. आम्ही संविधानप्रेमी माणसं, माणुसकी जिथे आहे त्या माणुसकीला धरून चालणारे लोक. तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ 80% बौद्ध समाज आप्पांच्या बाजूने उभा राहिला. आणि आज आपण बघतोय की आप्पासाहेब 38,888 मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि आप्पासाहेब म्हणजे आम्हाला आमचे वडील बंधू वाटतात, कारण की या मतदारसंघामध्ये आप्पासाहेब असल्यामुळेच आम्ही स्वतःला सुरक्षित समजतो. काही ठिकाणी जरी चुकीच्या घटना घडल्या असतील तर आप्पासाहेबांनी आम्हाला तितक्याच आत्मीयतेने जवळ घेतलं आणि आम्हाला आमचे हक्क अधिकार मिळवून दिले. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही सर्व बौद्ध बांधव आप्पासाहेबांच्या छत्रछायेखाली इथे पाचोरा तालुक्यात सुरक्षित असू ही आम्हाला खात्री आहे. आणि त्याच खात्रीपोटी आम्ही आप्पासाहेबांशी जुळलेलो आहोत. संविधानाच्या माध्यमातून आप्पासाहेबांना मंत्रिपद तर हे निश्चित मिळणारच आहे, कारण की तिसऱ्यांदा ते आमदार म्हणून इथे निवडून आलेले आहेत. आणि त्याचबरोबर सर्वांचे लाडके बंधू माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्राला हे पहिले मुख्यमंत्री लाभले जे बहुजन समाजाचे आहे. आणि जिथे बहुजन आहे तिथे बहुजन हिताय बहुजन सुखाय हा आपले मंत्र गौतम बुद्धांचा जो आहे तो खरोखर त्यांनी या 5 वर्षामध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी सिद्ध करून दाखवला आहे की जिथे बहुजन सुखी असतो तिथे सर्व समाज सुखी असतो. अशा या बहुजनाचा राजा परत एकदा इथे मुख्यमंत्री म्हणून यावा ही आम्ही भगवंताचरणी तथागताचरणी प्रार्थना करतो, विनंती करतो. आणि आप्पासाहेबांना पाचोऱ्यातील मंत्रिपद नक्की मिळावं यासाठी पुन्हा एकदा साकडं घालतो. जय भीम, जय महाराष्ट्र.